हॅलो. गुड आफ्टरनून सगळ्यांना. माझा आवाज ऐकायला येतोय का सगळ्यांना? हॅलो. माझा आवाज सगळ्यांना ऐकायला येतोय का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. ओके, तर आपण स्टार्ट करूया. आज आपण नवीन टॉपिक स्टार्ट करणार आहोत, प्रॉफिट प्रायर टू इन्कॉर्पोरेशन. प्रॉफिट प्रायर टू इन्कॉर्पोरेशन. तर या टॉपिकची मी तुम्हाला बॅकग्राऊंड सांगतो. तर हा जो टॉपिक आहे की आपण जेव्हा सोल ट्रेडिंग कन्सर्न, तर आपल्याला फॉर्म्स ऑफ ऑर्गनायझेशन माहिती आहेत. फॉर्म्स ऑफ ऑर्गनायझेशन काय काय असतात ते आपल्याला माहिती आहेत. तर समजा एखादी पार्टनरशिप फर्म कंपनीमध्ये कन्वर्ट होते. एखादी पार्टनरशिप फर्म कंपनीमध्ये कन्वर्ट होते, तर त्याच्यासाठी हा टॉपिक आहे प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन. म्हणजे एखादी कंपनी जर आपल्याला बनवायची आहे किंवा कंपनी टाकायची आहे, तर दोन ऑप्शन असतात. एक ऑप्शन असा की कुठली तरी चालू कंपनी आपण टेक ओव्हर करू शकतो. जी कंपनी ऑलरेडी, जी पार्टनरशिप फर्म आहे ती ऑलरेडी तो बिझनेस करते, तो आपण टेक ओव्हर करू शकतो. किंवा दुसरं ऑप्शन आहे स्वतःची कंपनी चालू करायची. स्वतःची कंपनी चालू करायची किंवा एखादी पार्टनरशिप फर्म जी अशा प्रकारचा बिझनेस करते ती आपण टेक ओव्हर करायची आणि कन्वर्ट करायची. तर दोघांमध्ये जे टेक ओव्हर करण्याचं जी आहे ते एकदम सोपं आहे. कारण आपल्याला नवीन काय गोष्टी करायला लागणार नाहीत, फक्त आपल्याला रजिस्ट्रेशनची प्रोसेस करायला लागणार आहे. जर समजा एखादी कंपनी आधीपासनं त्या गोष्टी करते जिची आपल्याला कंपनी बनवायची आहे, तर नवीन आपल्याला कोणत्या गोष्टी करायला लागणार नाहीत, फक्त इनकॉर्पोरेशन करायला लागणार आहे. तर दुसरी जी केस आहे ती सोपी आहे, म्हणजे टेक ओव्हर करणे. तर आता टेक ओव्हर करण्याच्या बाबतीत काय होतं की ऑलरेडी ती जी पार्टनरशिप फर्म आहे ती ऑलरेडी बिझनेस करते. आता समजा 1 एप्रिलला आपलं अकाउंटिंग इयर सुरू होतं. 1 एप्रिलला आपलं अकाउंटिंग इयर सुरू होतो आणि समजा आपण ठरवलं की हा बिझनेस आता आपण कंपनीमध्ये कन्वर्ट करायचा. आधी ती पार्टनरशिप होती, त्या पार्टनरशिपचं कन्व्हर्शन आपण कंपनीमध्ये करायचा. तर त्याचं तुम्हाला पहिलं रजिस्ट्रेशन मिळावं लागतं. रजिस्ट्रेशनला आपण मग काय म्हणतो, इनकॉर्पोरेशन. रजिस्ट्रेशनला आपण काय म्हणतो, इनकॉर्पोरेशन. जे SP ज्यांनी घेतलं असेल त्यांना माहिती असेल की कंपनीचं एक रजिस्ट्रेशन करावं लागतं. त्या रजिस्ट्रेशनला आपण इनकॉर्पोरेशन म्हणतो. ठीक आहे. तर तुम्हाला ते ज्या दिवशी रजिस्ट्रेशन झालेलं आहे, कंपनी ज्या दिवशी रजिस्टर झालेली आहे किंवा इनकॉर्पोरेट झालेली आहे, ती डेट खूप महत्त्वाची असते. कंपनी ज्या दिवशी रजिस्टर किंवा इनकॉर्पोरेट झालेली आहे ती डेट खूप महत्त्वाची असते. त्या डेटला आपण काय म्हणतो, डेट ऑफ इनकॉर्पोरेशन. त्या डेटला काय म्हणतो, डेट ऑफ इनकॉर्पोरेशन. तर आता मी तुम्हाला एक स्क्रीन शेअर करतो, म्हणजे तुम्हाला तो कॉन्सेप्ट क्लिअर होईल.
ओके, सगळ्यांना स्क्रीन दिसतंय का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. सगळ्यांना स्क्रीन दिसतंय का? तुझी लावली अटेंडन्स. ओके, आपण हे बघा, आता स्क्रीनवरती नीट लक्ष द्या. इथे तुम्हाला ड्रॉ केलाय बघा. इयर स्टार्ट झालाय 1 एप्रिल 2020 पासून. इयर स्टार्ट कधी झालं? 1 एप्रिल 2020 पासून. समजा आपली कंपनीची रजिस्ट्रेशन झाली, कंपनी रजिस्टर झाली 1 जुलैला, म्हणजे 1 जुलै ही इनकॉर्पोरेशन डेट आहे. 1 जुलै इनकॉर्पोरेशन डेट आहे. आता 1 एप्रिलला वर्ष सुरू झालंय, म्हणजे ते संपणार कधी? 31 मार्चला संपणार. कधी संपणार? 31 मार्चला. आता नीट लक्ष द्या. आता 1 एप्रिल पासून जून पर्यंत पिरियड काउंट करायचा. एप्रिल, मे आणि जून 3 महिने. एप्रिल, मे आणि जून. जुलै नाही मोजायचा, कारण 1 जुलै तारीख आहे, त्यामुळे जुलै मोजायचा नाही. तो जर 31 जुलै असता तर जुलै मोजला असता, नाही तर जुलै मोजायची गरज नाही. इथे फक्त एप्रिल ते जून 3 महिने हा तुमचा प्री पिरियड, आणि त्याच्यानंतरचा 9 महिने 1 जुलै ते 31 मार्च 9 महिने हा पोस्ट पिरियड. म्हणजे 3 महिने आणि 9 महिने त्याचा रेशो तुम्हाला काढायला लागतो. त्या रेशोला काय म्हणतो आपण? टाईम रेशो. म्हणजे तुम्हाला क्वेश्चनमध्ये इनकॉर्पोरेशन डेट दिली जाते, त्या इनकॉर्पोरेशन डेटवरनं तुम्हाला टाईम रेशो कॅल्क्युलेट करायचा असतो. म्हणजे अगोदरचा पिरियड 3 महिने, नंतरचा पिरियड 9 महिने, म्हणजे 3:2 3:9, ज्यालाच आपण 1:3 असं म्हणणार. तर सगळ्यांना ही टाईम रेशोची नोट कळली का? चॅटबॉक्सवरती सगळ्यांचे रिप्लाय यायला पाहिजेत. टाईम रेशोची नोट सगळ्यांना कळली का? हॅलो, ओके. तर ही टाईम रेशो आहे. आता नीट लक्ष द्या. आता या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला काय करावं लागतं? याचे तुम्हाला कॉलिमिनर मध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला लागतात. जसं आपण मागच्या सेमिस्टरला याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले होते. फायनल अकाउंट्समध्ये ॲडमिशनच्या अगोदर आणि ॲडमिशनच्या नंतर, प्री ॲडमिशन, पोस्ट ॲडमिशन, तसे अमाऊंटचे 2 कॉलम करायला लागतात. प्री पिरियड आणि पोस्ट पिरियड. प्री पिरियड आणि पोस्ट पिरियड असे 2 कॉलम करायला लागतात. दोघांचे वेगवेगळे प्रॉफिट आणि लॉस कॅल्क्युलेट करायचे. दोन्ही पिरियडचे वेगवेगळे तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस कॅल्क्युलेट करायला लागतात. आता नीट लक्ष द्या. प्री पिरियडचा जो प्रॉफिट आहे, प्री पिरियडच्या प्रॉफिटला आपण म्हणतो कॅपिटल रिझो. प्री पिरियडच्या प्रॉफिटला काय म्हणतो? कॅपिटल रिझो. आणि प्री पिरियडला लॉस झाला त्याला आपण गुडविल म्हणतो. प्री पिरियडच्या लॉसला काय म्हणतो? गुडविल रेशो. तसंच पोस्ट पिरियडचा जो प्रॉफिट झाला त्याला आपण म्हणतो नेट प्रॉफिट. पोस्ट पिरियडचा जो प्रॉफिट झाला त्याला काय म्हणतो? नेट प्रॉफिट. आणि लॉस झाला तर त्याला म्हणतो नेट लॉस. जसं आपण नॉर्मली म्हणतो, पोस्ट पिरियडचं जे आहे, जे आपण नॉर्मली ज्या नावाने ओळखतो, प्रॉफिटला साधारण आपण नेट प्रॉफिट म्हणतो आणि लॉसला नेट लॉस असं म्हणतो. आणि प्री पिरियडच्या प्रॉफिटला म्हणायचं कॅपिटल रिझर्व, लॉसला म्हणायचं गुडविल. ओके, तर इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. हॅलो, मला पटापट रिप्लाय यायला पाहिजे सगळ्यांचे. सगळ्यांना कळलं का इथपर्यंत? हॅलो, सगळ्यांना कळलं का? ओके. त्याच्यानंतर आता नीट लक्ष द्या. आपण मगाशी हा टाईम रेशो बघितला. मगाशी काय बघितला? टाईम रेशो. तसंच दुसरा रेशो तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा असतो, सेल्स रेशो. दुसरा रेशो कुठला कॅल्क्युलेट करायचा आहे तुम्हाला? सेल्स रेशो. आता नीट लक्ष द्या. समजा टोटल सेल्स 12 लाख दिलेत. टोटल सेल्स किती दिलेत? 12 लाख दिलेत.
12 लाखापैकी पहिल्या पिरियडचे 4 लाख आहेत. 12 लाखपैकी पहिल्या पिरियडचे 4 लाख आहेत, तर दुसऱ्या पिरियडचे किती येणार? 8 लाख येणार. 4 लाख 8 लाख. पहिल्या पिरियड टोटल 12 लाख आहेत. 12 पैकी पहिल्या पिरियडचे 4 तर दुसऱ्या पिरियडचे 8 लाख. म्हणजे सेल्स रेशो झाला 4:8 किंवा 1:2. सेल्स रेशो काय आला? 4:8 किंवा 1:2. हे सगळ्यांना कळलं का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. हॅलो, सेल्स रेशो सगळ्यांना कळलं का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. पटापट रिप्लाय यायला पाहिजे. हॅलो, सगळ्यांना कळलं का? रिप्लाय करा. ओके, आता नीट लक्ष द्या. आता हे सगळ्यात महत्वाचं आहे. आता या प्रॉब्लेममध्ये एक्झॅक्टली काय करायचं आहे? आता हे जे दिसतंय तुम्हाला ते तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. हे खूप महत्वाचं आहे. तर जसं आत्ता थोडंसं लिहा, नंतर तुम्हाला मी याचं रेकॉर्डिंग पाठवणार आहे. त्याच्यानंतर त्या रेकॉर्डिंगवरनं तुम्ही हे सगळं लिहून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर मी आता हे एक एक तुम्हाला एक्सप्लेन करतो कॉन्सेप्ट काय काय आहेत ते. तर या प्रॉब्लेममध्ये आपल्याला काय करायचं आहे? जे काय खर्च आणि इन्कम आहेत ते आपल्याला रेशोमध्ये डिवाइड करायचं असतं. मगाशी जसं आपण टाइम रेशो आणि सेल्स रेशो आपण बघितला तसे रेशोज असतात. त्या रेशोमध्ये तुम्हाला खर्च आणि इन्कम डिवाइड करायचं असतं. जसं फायनल अकाउंट्समध्ये आपण झालेला प्रॉफिट आपण काय करायचो? झालेला प्रॉफिट आपण प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये डिवाइड करायचो. तसंच इकडे तुम्हाला इन्कम आणि एक्सपेन्सेस तुम्हाला प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये डिवाइड करायचे. सॉरी, जे रेशो दिले टाइम रेशो, सेल्स रेशो, त्या रेशोमध्ये तुम्हाला डिवाइड करायचे असतात. म्हणजे तुम्ही हे मागच्या वर्षी डिपार्टमेंटल फायनल अकाउंट्समध्ये करत होतात. याच्यात तुम्ही काय करायचात? खर्च रेशोमध्ये डिवाइड करायचे. इथे पण तेच तुम्हाला करायचं आहे. इथे जे काय खर्च आणि इन्कम असेल ते तुम्हाला रेशोमध्ये डिवाइड करायचं आहे. ठीक आहे. तर आता वेगवेगळे रेशो आपण बघूया. इकडे काय म्हटलं आहे? इन्कम अँड एक्सपेन्सेस आर डिस्ट्रीब्युटेड ऑन द बेसिस ऑफ सम रेशो. सम ऑफ द रेशो आर ॲज फॉलोज. तर आता जो काय खर्च आणि इन्कम आहे तो आपल्याला काही रेशोजमध्ये डिवाइड करायचा आहे. तर काही रेशो तुम्हाला दिलेले आहेत. ओके. तर पहिला जो रेशो आहे तो टाइम रेशो. तर टाइम रेशो म्हणजे काय? की आपले जे ऑफिसचे खर्च आहेत, जसं सॅलरीज आहे, रेंट आहे, स्टेशनरी आहे, तर हे सगळे खर्च आपण टाइम रेशोमध्ये डिवाइड करतो. म्हणजे किती प्री पिरियडचा अगोदरचा पिरियड आणि प्री पिरियडच्या नंतरचा पिरियड, त्याला आपण काय म्हणतो? टाइम रेशो. तर इकडे काय म्हटलं आहे? ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिस एक्सपेन्सेस लाईक सॅलरीज, रेंट, स्टेशनरी एक्सेट्रा आर डिस्ट्रीब्युटेड ऑन द बेसिस ऑफ टाइम रेशो. दुसरा असतो सेल्स रेशो. आता सेल्स रेशोमध्ये काय? आपलं सेल्स एक इन्कम आहे. तर ते सेल्स इन्कम आणि सेलिंग एक्सपेन्सेस, सेल्स आणि सेलिंग एक्सपेन्सेस जसं ॲडव्हर्टाइजमेंट आहे, डिलिव्हरी एक्सपेन्सेस आहे, आर डिस्ट्रीब्युटेड ऑन द बेसिस ऑफ सेल्स रेशो. तर सेल्स रेशोवरती आपण काय काय डिवाइड करतो? पहिलं म्हणजे सेल्स, आणि बाकी जे काही सेल्सचे एक्सपेन्स असतात, ॲडव्हर्टाइजमेंट, डिलिव्हरी एक्सपेन्सेस, हे सगळे आपण सेल्स रेशोमध्ये डिवाइड करतो. त्याच्यानंतर पुढचा रेशो आहे प्री रेशो. पुढचा रेशो कुठला आहे? प्री रेशो. आता प्री रेशो म्हणजे काय असतं? जो खर्च आपण फक्त प्रीच्या कॉलममध्ये लिहितो, पोस्टच्या कॉलममध्ये लिहित नाही. दोन कॉलम असतात, एक प्रीचा कॉलम आणि एक पोस्टचा कॉलम. तर असे खर्च जे फक्त प्रीच्या कॉलममध्ये येतात, म्हणजे जे खर्च पार्टनरशिप फर्मला बिलॉंग करतात, जे पार्टनरशिप फर्मने खर्च केलेले असतात, ते सगळे खर्च प्री पिरियडमध्ये येतो. आणि पोस्ट पिरियडमध्ये काहीच येत नाही, कारण ते पार्टनरशिपचे खर्च आहेत. तर त्याचे एक्झाम्पल काय? प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, मॅनेजर सॅलरी. तर हे सगळं कसं अगोदर कंपनी फॉर्म होण्याच्या अगोदर केलेलं आहे, त्यामुळे हे प्री पिरियडमध्ये आपण डिवाइड करतो.
ओके, तर त्याचे एक्झाम्पल आपण प्रीचे काय बघितले, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, मॅनेजर सॅलरी हे बघितले. नंतर पुढचं आहे पोस्ट रेशो. तर पोस्ट रेशो म्हणजे काय, कंपनीचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर म्हणजे एक्सपेन्सेस इन्कर्ड आफ्टर इनकॉर्पोरेशन, रजिस्ट्रेशन झाल्यानंतर जे काय खर्च होतात ते आपण पोस्ट रेशोमध्ये डिवाइड करतो. त्याचे एक्झाम्पल्स काय, डायरेक्टर फीज, एक्सपेन्स ऑन इश्यू ऑफ शेअर्स एक्सेट्रा. तर हे खर्च आपल्या पोस्ट पिरियडमध्ये येतात, प्रीमध्ये येत नाहीत. आणि वरचे खर्च प्रीमध्ये येतात, पोस्टमध्ये येत नाहीत. त्याच्यानंतर स्पेसिफिक रेशो. तर स्पेसिफिक रेशो म्हणजे काय, क्वेश्चनमध्ये काय ॲडजस्टमेंट दिलेली असते, त्या ॲडजस्टमेंटच्या प्रमाणे आपण डिवाइड केले तर त्याला स्पेसिफिक रेशो म्हणतो. कारण काय, स्पेसिफिक इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेली आहे ती यूज करून आपण तो खर्च डिवाइड करतो. त्याला आपण नाव काय देतो, स्पेसिफिक रेशो. एक्सपेन्सेस अलोकेटेड ऑन द बेसिस ऑफ स्पेशल इन्फॉर्मेशन इज कॉल्ड स्पेशल ऑर स्पेसिफिक रेशो. जर स्पेशल इन्फॉर्मेशनच्या बेसिसवरती डिवाइड केलं तर त्याला आपण काय म्हणतो, स्पेसिफिक रेशो. ठीक आहे. त्याच्यानंतर आता हे जे प्रॉब्लेम्स आहेत त्याचा आपण फॉर्मॅट बघूया कसं आहे ते. एकदम सोपं आहे, तुम्ही लिहून घ्यायचं आहे. हे वरचं आणि हे तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. तर पहिल्यांदा आपण काय करतो, नेहमी प्रॉब्लेम आपण कशी सुरुवात करतो, पहिल्यांदा इन द बुक्स ऑफ आपण लिहितो, कुणाच्या बुक्समध्ये आपण प्रॉब्लेम सॉल्व करणार ते पहिलं लिहितो. नंतर त्याच्या खाली लिहितो काय बनवणार आहोत, स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस फॉर इयर एंडेड. म्हणजे आपण ते प्रॉफिट अँड लॉसचं स्टेटमेंट बनवणार आहोत जे काय इयर आहे, जे काय इयर संपलेलं आहे त्या इयरसाठी. ओके. त्याच्यानंतर त्याचा फॉर्मॅट कसा आहे, कॉलम्स काय काय आहेत, पर्टिक्युलर्स, टोटल, बेसिस, प्री पोस्ट. पर्टिक्युलर्स, टोटल, बेसिस, प्री पोस्ट हा फॉर्मॅट आहे. नंतर आता पहिलं आता काय येतं, इन्कम येतं. इन्कम म्हणजे जे काय इन्कम अर्न केलं आहे, ग्रॉस प्रॉफिट, रेंट रिसिव्ड, शेअर ट्रान्सफर फीज, हा आपण काय केला आहे, प्रॉफिट अर्न केला आहे तो पहिला येतो. हां, जो काय प्रॉफिट अर्न केला आहे तो पहिला येतो. नंतर इकडे त्याची टोटल घेतली जाते. इथे काय केलं जातं, इथे टोटल घेतली जाते. टोटल घेतल्यानंतर आता बघा, ग्रॉस प्रॉफिट सेल्स रेशोमध्ये डिवाइड केलं आहे. ग्रॉस प्रॉफिट कुठल्या रेशोमध्ये डिवाइड केला आहे, सेल्स रेशोमध्ये. त्याच्यानंतर रेंट रिसिव्ड टाईममध्ये डिवाइड केलं आहे कारण ते टाईमशी रिलेटेड आहे. आणि शेअर ट्रान्सफर फीज या पोस्टला आलेल्या आहेत कारण त्या कंपनीशी रिलेटेड आहेत. आता नीट लक्ष द्या, इथे टोटल खर्च लिहायचा किंवा टोटल इन्कम जे काय असेल ते लिहायचं आणि ते 2 पार्टमध्ये डिवाइड करायचं. फॉर एक्झाम्पल आता हे 40,000 आहे आणि रेशो 3:1 आहे, तर 30,000 10,000. इथे 40,000 येणार, इथे 30,000 आणि इकडे 10,000 असं आहे ते. नंतर रेंट रिसिव्ड ते टाईम रेशोमध्ये, तसंच ते डिवाइड करायचं. ओके. तर आता ग्रॉस प्रॉफिट सेल्स रेशोमध्ये डिवाइड केलं, नंतर रेंट रिसिव्ड टाईम रेशोमध्ये डिवाइड केलं आणि शेअर ट्रान्सफर फीज ही कंपनीची असते त्यामुळे ती पोस्टच्या कॉलममध्ये येणार. तर हे इन्कमच्या बाबतीत झालं. आता खर्चाच्या बाबतीत ओके. तर इकडे आपण पहिलं इन्कम डिवाइड केलेलं आहे, ग्रॉस प्रॉफिट, रेंट रिसिव्ड, शेअर ट्रान्सफर फीज. त्याच्यानंतर त्याची टोटल घ्यायची, टोटलला नाव द्यायचं टोटल इन्कम, टोटलला नाव काय द्यायचं, टोटल इन्कम. तर पहिलं हे इन्कम साईड घ्यायची, जे काय इन्कम असेल ती घ्यायची, त्याची टोटल घ्यायची. ओके. आता टोटल इन्कम झाल्यानंतर मग टोटल एक्सपेन्स येतात. टोटल इन्कम झाल्यानंतर काय असतं, टोटल एक्सपेन्स येतात. तर एक्सपेन्सेसमध्ये सॅलरी, जसं आपण नवीन मगाशी म्हटलं की सॅलरी हा ऑफिसचा खर्च आहे त्यामुळे तो टाईम रेशोमध्ये डिवाइड होतो. कुठल्या रेशोमध्ये डिवाइड होतो, टाईम रेशो. रेंट,
ओके, सॅलरीज आपण टाइम रेशोमध्ये डिवाइड करतो, रेंट पण टाइम रेशोमध्ये, म्हणजे मोस्ट प्रॉब्ली ॲडजस्टमेंट खाली दिले नसतील तर तो टाइम रेशोमध्ये असतो. सॅलरीज, रेंट, स्टेशनरी, ॲडव्हर्टाइजमेंट. समजा ॲडव्हर्टाइजमेंट सेल्सवरती करतो, डिलिव्हरी एक्सपेन्सेस सेल्सवरती, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस प्रीमध्ये येतात कारण ते फर्मचे बिलॉंग करतात, ते फर्मचे बिलॉंग करतात. त्याच्यानंतर मॅनेजर सॅलरी पण प्रीमध्ये, म्हणजे हे सगळे खर्च प्रीमध्ये येतात. आता पोस्टमध्ये काय काय येतं? एक्सपेन्सेस ऑन इश्यू ऑफ शेअर्स, ओके. तर आपण बघितलं ॲडव्हर्टाइजमेंट, डिलिव्हरी एक्सपेन्सेस हे सेल्समध्ये येतात. त्याच्यानंतर हे जे खर्च आहेत, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, मॅनेजर सॅलरी, हे खर्च फर्मशी रिलेटेड आहे, त्यामुळे ते फर्मच्या प्रीच्या कॉलममध्ये दाखवावं लागतं. आणि पोस्टचा आहे तो कंपनीचा कॉलम. तर त्याच्यानंतर हे खर्च आपण प्रीमध्ये वाटले, प्रीमियर एक्सपेन्सेस, मॅनेजर सॅलरी हे फ्रीमध्ये वाटले. नंतर असे काही खर्च असतात जे आपण पोस्टमध्ये देतो, म्हणजे जे कंपनीचे खर्च आहेत, डायरेक्टर फीज किंवा एक्सपेन्स ऑन इश्यू ऑफ शेअर्स, हे कंपनीचे खर्च आहेत, ते आपण पोस्टमध्ये दाखवतो. आणि नंतर काही स्पेशल इन्स्ट्रक्शन दिले असतील त्याच्यानुसार जर डिवाइड केले त्याला स्पेसिफिक, तर डेप्रिसिएशन अँड बॅड डेट समजा त्याची काय ॲडजस्टमेंट दिली असेल तर ते त्यांच्या स्पेसिफिक इन्स्ट्रक्शनप्रमाणे डिवाइड करतो. डेप्रिसिएशन समजा डेप्रिसिएशनबद्दल काही नोट दिली असेल तर नोटप्रमाणे इन्फॉर्मेशन देतो, किंवा डेप्रिसिएशन अँड बॅड डेट्सच्या रेशोमध्ये डिवाइड होतं. ओके. नंतर यांची टोटल घेतो आपण, सगळे खर्च झाल्यानंतर यांची आपण टोटल घेतो. टोटल घेतल्यानंतर ती आपण मायनस करतो. हे टोटल इन्कम आहे, टोटल इन्कममधनं टोटल एक्सपेन्सेस मायनस करतो. नंतर ही एक्सपेन्सेसची टोटल आहे, वरची ती इन्कमची टोटल आहे. इन्कमची टोटल आणि एक्सपेन्सेसची टोटल आपण मायनस करतो. हा टोटल प्रॉफिट मिळाला, हा काय मिळाला? टोटल प्रॉफिट. नंतर हा प्री पिरियडचा प्रॉफिट आणि हा पोस्ट पिरियडचा प्रॉफिट. आता इकडे काय म्हटलंय बघा, कॅपिटल रिझर्व प्रॉफिट आणि गुडविल लॉस. जर मायनसमध्ये आला तर गुडविल लॉस येणार, आणि प्लसमध्ये आले असेल तर गुडविल, त्याला पण प्रॉफिट मिळणार. आणि नेट प्रॉफिट, नेट लॉस, तर तो इकडे येणार. म्हणजे हे जर मायनसमध्ये आलं तर नेट लॉस येणार आणि प्लसमध्ये आलं तर नेट प्रॉफिट येणार. तर सगळ्यांना हा चार्ट कळला का? पहिलं इन्कम घेतलं, इन्कमची टोटल घेतली, नंतर एक्सपेन्सेस घेतले, त्याची टोटल घेतली, नंतर इन्कममधनं एक्सपेन्सेस मायनस केलं, इन्कममधनं एक्सपेन्सेस मायनस केलं, इन्कममधनं एक्सपेन्स मायनस केलं, कॅपिटल रिझर्वला प्री म्हणतात.
ओके, सगळ्यांना फॉर्मॅट कळला का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. आपण पुढच्या लेक्चरपासून प्रॉब्लेम स्टार्ट करूया. ओके, चला सगळ्यांना थँक्यू.